ओम नमः शिवाय. उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार म्हणजे चौथा शनी सोमवार. आणि उद्या आपल्याला काय करायचं, शिवलीलामृतचा 11वा अध्याय ऐकायचा आहे किंवा वाचायचा आहे. तर ओम नमः शिवायच्या जपाने सुरुवात करा आणि हा शिवलीलामृतचा अध्याय 11वा म्हणजे वाचाच, अवश्य वाचा. आपल्या सगळ्या इडापिडा, संकट, दुःख दूर होईल आणि भगवान शिवशंकर भोलेनाथ, भोला साम आपल्या सगळ्या आकांक्षा पूर्ण करेल, आपल्या संकटातून मुक्ती देईल, संकट दूर करेल. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजने परायण, सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे सुतमने शौनकादी कामप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करे धारण, त्यासी वंदिते शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव भाऊ. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे, कटी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वता. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देश, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ऐश विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तेची राजेश्वर, लाचने न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पाय, सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते लाधिते कामिनी, सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्त क्षमाशील शास्त्रज्ञ, सुरस फार विशेष सकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपे उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असा तो भद्रसेनानी प्रधान. बहुत करता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजंतांची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मा जगतारक नाम, दोघे शिवभक्त निस्सम सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ते वैराग्यशीळ, लौकिक संगते दूर मंगळ, त्याची संगती आवडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेव भीती वस्त्र अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेव भीती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिवनामाळी सत्य, पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करते राव प्रधान, यासिकांना आवडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिते, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वचे ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत, परिण ते आणीती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता, ते उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टे तरुष्टींचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्णद्वैपाया नाचात आणिता, सत्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जयने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेसे पूर्वी होते रदन चिर, ते पुत्र कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया, जनमे जय सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहाविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचिले रावण अधिक, वरंचसी दटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केले विश्वामित्रे, ते विपित्र कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले, ते सांगावे समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथ, या लागी ध्वनी तात बोलिला, आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा क्रूर गुरु निर्धार, आला आता घरा जाणोनी. राव प्रधान सामोरे धावे, ते साष्टांग नमनी घरासे आणती, षोडशोपचारी पूजिती भावचित्ते विशेष, संमत्रा वस्त्रे भूषणे देऊन, राव विनती कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाय,
नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील मात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजयानी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीते हे आम्हासी गूढ पडले चित्ते मग दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीचे जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोली शती सुक्त मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समजत एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वरांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होन नित्यकृती जैसे उगला पूर्णचंद्र तैसे तिसवर विराज छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचे रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरे सदा ढळत मणिमय पादुक रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंत कराजस चंद्ररश्मी समप्रकाश या जिची अभिनव दिव्य आभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गजग बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती गोगिळा जिच्या नृत्याचे कौशल्य दाखवून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य येती घरा वेशा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासई वैष्णवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदास भवत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष दिगी त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करते शिवासी याचक मनी जय जी इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्यादरे ऐसा भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट बाळली प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवला मृत पुराण श्रवण ते ऐकी ते दोघे जण सर्वेची महानंद करी गायन नित्य करी शिवापुढे महानंद त्यासी सोडणं नित्य करवे कौतुके करून त्यांचा गळा कपाळे जण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासे घडे तसे शिवभजन असो तिचे सत्व पहावाय लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून तो अबल तन्मय झाली ते पूजा करून स्वहस्तकी त्यासे बैसवले रत्नमंचिके तो पृथ्वी मौलाच्या हस्तकी कंकन त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तव्य हे नव्हे सौदागर येथे काढून इच्छेचे हस्तकी घातले कंकन येरे हे होऊन आनंद गण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही 32 लक्षणे पद्मिना 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सर्वेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे होणे आगळे तेच वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंद तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी मनोनी वंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवळणे सौदागरे महानंदे लागून लिंग ठेवावे जतन मने या लिंगापाशी माझा प्राण मंगल की गेले दग्ध होऊन तरी मी नग्नी प्रवेश करणे महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नित्य गाणी नेऊन मग दोघे करीते शयन रत्न खंडित म्हणजे तिचे क्यायचे हे सत्व घर पाहे सदाशिव भक्त तारव्या अभिनव कौतुक चरित्र दाखव त्याच्या आज्ञे करून मृतशाळेस लागणं जन धावू लागले चहूकडून एकच हाक झाली 30 सावध करी मदनारे म्हणे अग्नी लागला उठल एरी उठली गावारे तव अग्नी वाते चेतला तैशा माशी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मार्कट दिदले सोडून गेले पळण वनाप्रती मृतशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंद प्रती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंद घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बळवून म्हणे दिव्यलिंग दिग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आधी आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवय ग ओम नमः शिवाय मनवनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवंदा तुटविली सर्व संपदा कौश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव मनोन उडी शंख घातले सूर्यबिंब निघे उदया चिळे तैसा प्रगटला कपाळामोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटपाळे भक्तात माथा जटांचा भार
तृतीय नेत्रे विश्वानर शिरी जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिर निळकंठ कटवांगधरी भस्म चर्चिले शरीरी गज चर्च मधु पांघुरला नेताल व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरे कुंदक जैलित तेवी पहा भुजा पसरवून अकस्मात महानंदे सजैलून धरित हृदय कमली परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न मानंदे मागवर्ताना ती म्हणे हे नगर उद्धरून विमाने बैसवे दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमाने बैसत दिव्य रूप पाहुणे तळवत नगरा समेत चालली पावली सकळ शिवपदी देते नाही अद्दिव्याधी क्षुधा तुषाविरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची ते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृत होणी कोटी गुण जेथे सुर तरुण जीवने अपारे सुरभींचे बहुत खिल्लारे चिंतामणी जेचे धव लागरे भक्त कारणे निर्मले जेथे बोन वसा बोलती शिवदान तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म का तारकोपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरितील तुम्हा ते आत्म्यासहित भद्रसेन गुरु सिघालील लोटंगन मने तुकुन धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलते पुढती हे राज्य करी किती वर्षे आयुष्यमान किती सांग येतात गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बघू तुमच्या आगमने करून स्वामी म्हणजे समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी म्हणजे तत्वता ऋषी म्हणे सत्य बोलो न देखन परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख हे सभा सकाळी दुःखार नवे पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलाय न करा न मान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे झाली असता जाण आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावल्या समासे राव एक धरणीसे मूर्छा येऊन पडियेला आत्म्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळून अर्थपूर्ण सकळ कामिनी कांत करिता क्रोशे करुणी हाहाकार वक्ष स्थळ पिटी नृपवर मग रायासी पाशर सावध करुणी गोष्ट सांग नृपश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता माया माया विकार केवळ बय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मरोनिय हे दोन्ही माया सत्य तेथून जाहले महतत्व मग त्रिवध अहंकार होत शिव इच्छे करुणी सत्वांश निर्मिला पित वसन राजांश सृष्टीकर्ता दोहिन तमांश रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थित्यांत करविता विधींसी मने सृष्टी रची पूर्ण ये रोमने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले सौवेदांचे जान पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयनी असे न बहुत करे हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती स्वप्त पुत्रा सांगे रुद्र मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण दोर तपज्ञान त्याहून नसेची जो अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गेचे देवदर्शन त्याचे येऊ इच्छिती जप तप शिवार्चन पावन तोरण आहे जन चंद्रमयमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्रमयमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोड नियम किंकर रीते हिंदू लागले मग येमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिती दारुण तिने कुतर्कवादी भेद लावून त्यांच्या हृदय संचरली त्यांनी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने जाऊन यमपुरीस महानरके पडले सदयम सांगे दूतान प्रति शिवद्वेष जे पापमते ते अल्पायुष्य होते नाना रीती राज्यचनी करा शिवथोर विष्णू लहान हरिवेशेष हरगवन ऐसे म्हणती जो त्या लागून अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जसे कुंभी पाकी घालावे तसे रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे या करता भद्रसेन धारी अयुत रुद्रार वर्तने करी शिवावरी अभिषेकाधार गतरी मृत्यू दूरी होय साता अधवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवान रुद्रे उदकाभिमंत्रुन अभिषिंतन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्त दिन राये धरिले दृढ चरण सदुद्ग होऊन बोलला
सकळ ऋषी रत्न मंडित पद्धक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळा मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून त्वरी त्या आचार्य करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनिक सांगती ते बोलावून आताचे आणतो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्ती पूर्ण व्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले पराधर आणि परधन त्यांची वामना होनी नीच पूर्ण विरक्त सुशील गोल्या प्राण दुष्ट प्रतही न घेती जे शापानुग्रह समर्थ समर्थ चालू न देती निरत्र रथ किंवा साक्षात उमानत पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण वैसेला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभमंत्रोनी स्थापिले स्वधर्णूचे सल्लील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनल्या ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या दिल झाले दिवस 7व्या दिवशी मध्यानी आला चंडाश प्रवृत्तीसमयेता धरणीस बाळमूर्छेत पडिला एका मूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला पानात गुरु देत नाभिकर रुद्रोदक शिंपून सावध केला राजनन त्यासे पुससी वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक तोर उध्वज तका पायशंदर विक्राळ दाड भयंकर नेत्र कदिरंगा सारखे तो मज घेऊन जाता असता चौघे पुरुष धावून आले तत्वत पंचवदन शता दशभुज त्यांची समस्या कमळ भावंडी तुझी नसे ते तेजे नसे गभस्ती दिगंत तम संहारे ती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशा असती आयुष्य ते महाराजे येऊन मध्ये सोडवले ताळो निबंधाने त्या काळा पुरुषासी धरून कारण तडे न गेले ते ऐसे पत्रमुखीच्या ऐकता उत्तर भद्रसेन जय करी जय जयकार ब्राह्मणासी गेले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटिले मग विप्र चरणी बडा लोळले शिवावान नाम गर्जत त्यावेळी देव सुमने वर्षात अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जा अध्यायात थोर मुखद्यांची महासुस्वर मृदंग वादे गर्जित अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गती अपार शृंगे भंगे कहाळ थोर सने अपार वाजते चंद्रनाना धडकती बेहती नाद न भये माये न बोधरी असो भद्रसेन यावर विधियुक्त होम करीत असे षडश अन्न शोभिवंत अलंकार दिव्य देत वस्त्र अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भंडारे मुक्त केले राजेंद्र मने आवडे ती तुके बरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेचे ऐकले मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ताईट ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुधाय साधी आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी ती काशी क्षेत्रावरील स्वरधुनी की श्वेतोपले मृडानी रमणलिंग अर्जिंचे की निर्दे की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुती तापुडे क्षीराब्दी ए धावुनी तैसा कमलब्ध बंधन तुक्षणी नारद मुनी पातल वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिक युद्धावून रत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवन वंद्य काजे सर्वाते चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांडा मोडून पुनःसृष्टी करणारा मागोतन अन्याय विलाखिता नयनी दंडे ताडित शुक्राधिक तो नारद देखोनी तो चिक्षण कुंडातुनी मूर्तिमंत्र निघे अग्नी दक्षिणाग्निग्रह पतावनी उभे टाकले देखदा परशरा आधी सकळ ब्राह्मण प्राधान सहित भद्रसेन दावणी धारित चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध तो दिव्य सोमनी षोडशोपचारे पूजेला नारद मुनी राहू उभा ठाक करे जोडूनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्ट तो त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांगा पुरो नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौग देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुशास्त्र धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिववीरभद्र मुख्य पाठविला मध्ये देखता मृत्यूचे कुसू लागला शिवसुता ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होत असे भद्रसेनानंद ते 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय ती सर्वभौम होईल तत्वता रुद्रमय तुझं ठाऊक असतं शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसे आणीत होत असे मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यानंद महाराज स्वपराधे कष्ट भाऊ मग उठा ठाकून ग्रतांत कर जोडीने सहन करत हे अपराधव ही मन गजामात अपराध न कळत घडला ऐसे नारद सांगत क्षणी राय पायावरे घालते लोणी आणि सहज सहस्त्र वृद्ध करून महोत्सव करीत असे शत्रुद्र करीत निशेष शतायुषी होत पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो यथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी ते बहुत असो यावरे ब्रह्मसुत अंतर्धात पावला
आनंदमय शक्तिनंद राधे शतब्द धन देऊन तो शिवला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता आला. हे भद्रसेने आख्यान जे पुढते त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अति दोन्ही नेती शिवपदा दशशद कपिला दान ऐकता पडता गडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्म हत्या एवं परे महापाप पर्वत तत्वता भस्मोती शवन करता हा अध्याय त्रिकाळ वाचिता कडांतरे दूर होती यावर कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्तारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासे राज्य देऊन युवराजे तारक लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवे घरावर जाना जाता झाला तपोवन शिवानुष्ठान रुद्रदाना करिता महारुद्र तोषला वैमाने भस्मने त्वरित राव प्रधान नेले मिरवेत विधी लोकी वैकुंठी वासभोवत स्वच्छ करून राहिले शेवटी पदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पदोप संपूर्ण इच्छेने फळ देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधची सर्व अदये येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तमास हे निंदितो चांडाळणे शेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवो निवांज झाली माता त्याची संगती न धराय तत्वता त्याशी संभाषण करता महापातक जाणे जे ते आपल्या ग्रहाचे नान आपण त्याच्या सदनाशी न जावे ते जावे जीवे भावे जेवे सुशील हिंसक ग्रह ते प्रत्यक्ष भक्षितो विषय जे मूर्ख बैसते त्याच्या पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे न असो सर्व भावे निश्चित अखंड भावे शिवलीलामृत अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे गरित अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुन्हा त्याचे घरे अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णारोदय अब्जा मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद भंग नविटे काले यात्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गौड इति एकादशोध्याय समाप्त श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हे शिवशंकरा वाचताना काही चुका झाल्या असतील शब्द काहीतरी इकडे तिकडे गेले असतील तर माफ करा असं म्हणून आपण हा 11वा शिवलीलामृतचा अध्याय संपूर्ण करत आहोत. नक्की आहे का याच्यापासून खूप आपल्याला फायदे आहेत फलद्रूप होतो हा आणि उद्याचा फक्त श्रावणातच नाही किंवा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारीच नाही तर दररोज किंवा प्रत्येक सोमवारी तरी हा शिवलीलामृतचा 11वा अध्याय नक्की वाचा किंवा ऐका. भाग्य आहे भाग्य उजळेल शिवभगवान नक्की प्रसन्न होतील. चला थांबते इथे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू. जय महादेव. ओम नमः शिवाय.